नमस्कार। आज आषाढ कृष्ण दशमी शके 1935 लोकमान्य टिळक पुण्यतिथी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। यंदाच्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पालिका आयुक्तांसह नगरसेवकही सहभागी होणार। बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात ठाणे पोलिसांना यश आणि जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट पावसाची नोंद। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। लोकमान्य टिळक यांची आज 93वी पुण्यतिथी। स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेते असलेल्या तसंच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा संदेश देणाऱ्या लोकमान्य टिळकांना ठाणे वार्ता परिवारातर्फे विनम्र अभिवादन। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत यंदा महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्यासह महापौर तसंच काही नगरसेवकही सहभागी होणार आहेत। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन कार्यालयाचं उद्घाटन आज पालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या हस्ते झालं। त्यावेळी बोलताना पालिका आयुक्त यांनी या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचं सांगितलं। 5 किलोमीटरच्या स्पर्धेत आपण सहभागी होऊ अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। ठाणे महापालिकेच्या वतीनं 25 ऑगस्टला 24वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा होतीये। ही स्पर्धा महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेनं आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं होत असून या स्पर्धेसाठी स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसंच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावं यासाठी पालिकेतील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आले। दौड पर्यावरणाची निसर्ग संवर्धनाची हे यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेचं घोषवाक्य असून पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा निर्धार या निमित्तानं करण्यात येणार असल्याचं महापौरांनी यावेळी नमूद केलं। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेसाठी मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी होत असतात। त्याचप्रमाणे आर्मीमधीलही नामवंत खेळाडू सहभागी होतात। स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची सर्व माहिती मिळावी तसंच स्पर्धेचे प्रवेश अर्ज आणि अनुषंगिक कामांची पूर्तता व्हावी यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले। मॅरेथॉन स्पर्धेत वाडा, जव्हार, तलासरी, मोखाडा अशा ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी होणार असून स्पर्धकांची नोंद करता यावी तसंच वेळोवेळी स्पर्धकांना माहिती मिळावी यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आलं असल्याचं महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी यावेळी नमूद केलं। तसंच ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या या स्पर्धेबाबतच्या बैठकाही या कार्यालयात होणार आहेत। शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध 9 गटात ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौरांनी केलं। बनावट चलनी नोटा वापरात आणणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले। गुन्हे शाखेनं या टोळीकडून 100 रुपयांच्या 526 बनावट नोटा जप्त केल्या आहेत। एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। विशेष म्हणजे या टोळीतील मुख्य आरोपी हा छायाचित्रकार आहे। नालासोपारा येथील बिलालपाडा नाक्यावर काही लोक 100 रुपयांच्या बनावट चलनी नोटा घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि त्यांच्या पथकानं सापळा रचला होता। अपेक्षेनुसार आलेल्या इजाक खानला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 100 रुपयांच्या 400 बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या। खानच्या चौकशीत जयदीप सुरी याची माहिती मिळाली। त्याच्या घरावर छापा टाकून 100 रुपयांच्या 100 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। या दोघांच्या चौकशीत अहमदाबाद येथील अमरीश पटेलची माहिती पोलिसांना मिळाली। अमरीश पटेल हा वाणिज्य शाखेचा पदवीधर असून तो संगणक आणि स्कॅनरच्या सहाय्यानं बनावट नोटा तयार करण्याचं काम करत असे। या तयार केलेल्या बनावट नोटा पटेल, खान आणि सुरी या दोघांना चलनात आणण्यासाठी देत असे। 40 रुपयाला तो 100 रुपयांची बनावट नोट देत असे असं यावेळी सांगण्यात आलं। आता या तिघांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे।
ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाचा 78वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला। वर्धापन दिनाच्या निमित्तानं विद्याप्रसारक मंडळाच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी खास गौरव करण्यात आला। बरोबर 78 वर्षापूर्वी डॉक्टर वाना बेडेकर यांनी विद्याप्रसारक मंडळाची स्थापना करून शाळा सुरू केली। आज संस्थेचा वटवृक्ष झाला असून पदवी महाविद्यालयापासून अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयापर्यंत संस्थेच्या विविध शाखा सध्या कार्यरत आहेत। मुंबई विद्यापीठातून तृतीय वर्ष LLB मध्ये प्रथम आल्याबद्दल श्रीदेवी अय्यर, विद्याप्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाच्या इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम विभागाच्या ओपन हायड्रो सिस्टीमला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि फ्लोटिंग हायड्रो टर्बाइन उपक्रमाची पेटंटसाठी निवड झाल्याबद्दल तसंच कला शाखेतील रेवती कुलकर्णी 12वी मध्ये संस्कृत विषयात मुंबई विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल, बॅडमिंटनमध्ये राज्य पातळीवर निवड झाल्याबद्दल वल्लरी बुकणे, राज्यस्तरीय ॲथलेटिक्स खेळाडू म्हणून निवड झाल्याबद्दल सावनी काबरे, युवा फेस्टिवलमध्ये राज्य पातळीवर निवड झाल्याबद्दल अश्विनी शर्मा, तर INT स्पर्धेत उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणाऱ्या अक्षय जाधवचा यावेळी गौरव करण्यात आला। त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात 3रा क्रमांक पटकावणाऱ्या आनंदीबाई जोशी इंग्रजी माध्यमाच्या श्रीदीप क्षीरसागरचाही यावेळी खास गौरव करण्यात आला। रिक्षा टॅक्सी महासंघानं केलेल्या धरणं आंदोलनाला यश मिळालं असून शासनानं काही मागण्या त्वरित मान्य केल्या आहेत, तर काही मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे। ठाणे रिक्षा टॅक्सी महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात 4000हून अधिक रिक्षा टॅक्सी चालक मालक सहभागी झाले होते। या आंदोलनाची दखल घेत विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीत महासंघाच्या काही मागण्या त्वरित मान्य करण्यात आल्या, तर काही मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचं ठरवण्यात आलं। योग्यता प्रमाणपत्र नसल्यास प्रतिदिन 100 रुपये दंड आकारला जातो। हा दंड रद्द करावा अशी महासंघाची मागणी होती। शासनानं या प्रश्नी 3 महिने अभय योजना राबवून प्रमाणपत्र देण्याचं मान्य केलंय। रिक्षा परवाना नूतनीकरणासाठी 2 वर्ष सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 16 वर्षावरील रिक्षा भंगारात काढण्याचा निर्णय हा धोरणात्मक असल्यानं त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे। योग्यता प्रमाणपत्र आणि परवान्यासाठी राज्य शासन लवकरच एक अभय योजना राबवणार असून यामुळे हजारो रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासा मिळालाय। ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली। आज 16व्या वर्षाच्या मुलांना मराठी कळत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। पण सुलभ गद्य ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम ठरेल असा विश्वास हरिभक्तपरायण दादा मोरे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केला। संपूर्ण ज्ञानेश्वरी आता ओवी विरहित पण सलग गद्यामध्ये उपलब्ध झाली असून त्याच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला। कृष्ण भक्त दिवाकर घैसास, एकनाथ महाराज सदगीर या मान्यवरांच्या उपस्थितीत हा ग्रंथ वाचकांसाठी खुला झाला। ज्ञानदेव सेवा मंडळाचे संस्थापक आणि प्रमुख विश्वस्त वामनराव तथा दादा मराठे यांनी या ग्रंथाचं संकलन केलंय। 700 वर्षापूर्वीच्या क्लिष्ट मराठीत उपलब्ध असलेला हा ग्रंथ सुलभ मराठीत शिवाय कठीण शब्दांचं स्पष्टीकरण आणि गीतेतील मूळ श्लोकांचा सुलभ मराठी अर्थही यात दिलेला आहे। दिवाकर घैसास यांनी ज्ञानेश्वरांची शब्दकळा या प्रसंगी विशद करून सलग गद्य ज्ञानेश्वरी ग्रंथानं जनसेवा, भक्तसेवा आणि भगवंत या तिन्ही सेवा मराठे यांनी साधल्या असं कौतुक केलं। एकनाथ महाराज सदगीर यांनी ज्ञानेश्वरीमधून सदैव काहीतरी नवीन मिळतं कारण तो दाता आहे असं नमूद करून आपल्या भाषणात काही अनुभव कथन केले। अदृश्य अक्षमता या विषयावर इंग्रजीत पुस्तकं उपलब्ध आहेत, पण मराठी भाषेतील या विषयावरील पहिलंच पण वेगळं पुस्तक 9 ऑगस्टला वाचकांच्या भेटीला येते। अदृश्य अक्षमता हा एक प्रकारचा आजार असून प्रामुख्यानं विद्यार्थी वर्गात आढळून येणाऱ्या वाचन गोंधळ, लेखन गोंधळ, गणित गोंधळ, व्यापक स्वमग्नता, मतिमंदत्व आणि अतिउत्साहजन्य अवधान न्यूनता अशा अनेक अक्षमतांची त्यात माहिती आहे।
मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत या अक्षमता अडथळा आणतात, म्हणून माहितीबरोबरच या अक्षमतांची कारणं, त्यांचे प्रकार, लक्षणं, निदान आणि उपाय पुस्तकात दिले आहेत. विशेष म्हणजे या अक्षमतांबद्दल मिळणाऱ्या शासकीय स्तरावरील सवलती तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे पत्तेही त्यात देण्यात आलेत. ढ, कच्चा, मंद, चंचल, हूड, आळशी, आत्ममग्न अशी शेरेबाजी होणारी सर्वच मुलं नेहमीच मतिमंद नसतात. त्यांना अभ्यास जड वाटतो, गुण कमी मिळतात, पण एखाद्या छंदात तो निपुण आणि उत्तम असू शकतो. म्हणून अदृश्य अक्षमतांविषयीचं हे पुस्तक प्रामुख्यानं पालक आणि शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजी शब्दांसाठी नव्यानं तयार केलेले सुलभ मराठी पारिभाषिक शब्द. ते शब्द रूढ झाले तर मराठी भाषेचं वैभव वाढेल. वीणा भागवत यांनी हे पुस्तक लिहिलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगत या प्रशासनाच्या चुकीच्या शब्दप्रयोगामुळे काल झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वाद झाला. या अवमानकारक शब्दप्रयोगाला रिपब्लिकन पक्ष आणि शिवसेनेनं आक्षेप घेतल्यानंतर महापौरांनी हस्तक्षेप करून बाबासाहेबांचा पुतळा 30 फुटांवर असल्याचं स्पष्ट करत या वादावर पडदा टाकला. प्रभाग क्रमांक 17 मधील भीमनगर झोपडपट्टीत 25 वर्षापासून असलेलं शौचालय मोडकळीस आलंय. या शौचालयाची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव स्थानिक काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी दिला होता. खासदार संजीव नाईक यांच्या खासदार निधीतून यासाठी निधी मंजूर झाला होता. कालच्या सभेत हा प्रस्ताव मंजुरीला आला असताना रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी आक्षेप घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ शौचालय बांधण्यास विरोध केला. त्यांच्या या मागणीला शिवसेनेनेही पाठिंबा दिला. त्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिलं. ज्याच्या प्रभागातील प्रस्ताव आहे त्याला बोलू द्यावं असं सुचवण्यात आलं. चव्हाण यांनी श्रेय मिळू नये यासाठी जाणीवपूर्ण प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला. शौचालयाच्या 30 फूट अंतरावर पुतळा असून त्याच्या शेजारी रिपब्लिकन पक्षाचं कार्यालय आहे. पुतळा दूर असल्याचं लक्षात आल्यावर शिवसेनेचा विरोध मावळला. जिल्ह्यामध्ये यंदा जोरदार पाऊस झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस झाला आहे. यंदा झालेला पाऊस हा एकाच महिन्यात झालाय. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 30,400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्या वर्षी 31 जुलैपर्यंत 14,136 मिलीमीटर पाऊस झाला होता. म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या पावसाची सरासरी यंदा पहिल्याच महिन्यात पावसानं गाठली. जिल्ह्यामध्ये झालेल्या या जोरदार पावसामुळे शेतकरी वर्गही सुखावला आहे, तर दुसरीकडे या पावसामुळे धरणं भरली असल्यानं शहरी वर्गालाही दिलासा मिळालाय. जिल्ह्यातील भातसा सोडता धामणी, कवडास, बारवी ही धरणं काठोकाठ भरली आहेत, तर भातसा धरणही जवळपास 90% भरलंय.